वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ॲडव्होकेट नकुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा तर सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक 3 जूनला तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चा धडकला। शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून आपला निषेध नोंदविला। माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या लोणी फाट्यावरील जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली। हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी होत मुख्य बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकवला। यावेळी ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात 7/12 कोरा झालाच पाहिजे, स्वामीनाथन आयोगांच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात, शेतीमालास हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज पुरवठा करावा, ठिबक व तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा देत कृषी उत्पन्न बाजार समिती, बाजारपेठ, दूध दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला।